सकाळच्या या सुनमयी मी आपणा सगळ्यांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो एस ए चर्च नंदुरबारच्या वतीने. आज एक विशेष सत्र आपण घेणार आहोत आणि या सत्राकडे जाण्यापूर्वी एक सुमधुर गीत आपण गाऊया. विजय संगीत गीत नंबर 135, उपासना संगीत 35, ईश्वराच्या पंखाखाली. ईश्वराच्या पंखाखाली सर्वदा तू वस्ती कर, नित्य तो तुला सांभाळी. तो यहोवा परात्पर संकटे लागताना तो पूर्णाश्रय भीती उत्पाताची सोडी रक्षितो जशी आई. रात्री चालणारी मरी किंवा घोर तीव्र जय अरिष्ट घातकारी तेन बाधे तुला जा. तुझ्या सर्व बाजूला लाखो जरी पडती क्लेश लागे नाची तुला दुष्ट नाशा पावती. तू परात्पराच्या पायी प्रेमे करी श्री आश्रय आपुल्यात तो पंखाठाई ठेवी तुला निर्भय. त्याला शांती पावनिया सौख्य स्थानी पोचशी. प्रियजन हो, आपणाला अगोदरच दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि दिलेल्या कल्पनेप्रमाणे हे विशेष सत्र आज सकाळी होणार आहे आणि ह्या सत्राला संचलनासाठी व ह्या सत्राचं अध्ययन देण्यासाठी आपल्यामध्ये असलेले सिनियर पाळकसाहेब सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब यांनी जे अध्ययन आम्हासाठी आणलेलं आहे, प्रभू देवबाप त्यांचं शैक्षणिक सेवा कार्य आशीर्वादित करो. मंडळीसाठी काउन्सिलसाठी परमेश्वर देवबाप त्यांचा उपयोग या शैक्षणिक माध्यमाने करीत आहे. आजच्या सकाळी आम्हाला तो लाभ आहे. सोबतच जे आपण ऑनलाईन बघत आहात आपणाला देखील याचा लाभ मिळणार आहे. प्रभू देवबाप आपलं एकत्र मिळणं आशीर्वादाचं करो. थोडक्यात मी प्रार्थना करतो, मग आपण अभ्यासाकडे वळूया. आमच्या दयाळू देवबापा, आम्ही तुझी स्तुती करतो. आज तुझ्या प्रियदासासाठी आम्ही प्रार्थना करतो. डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब यांच्याकडून आजचं होणारं अध्ययन सत्र प्रभू तू आशीर्वादित कर. जमलेले पाळक वर्ग व ऑनलाईन बघणारे प्रियजन, वडील मंडळ, पंचमंडळ या सगळ्यांसाठी उपकार मानतो. आणि प्रभू, तुझी जी इच्छा या दिवसात आम्हाप्रती जी आहे ती इच्छा दे बापा. तुझ्या पवित्र वचनातून तू आम्हाला विदित कर आणि आम्ही कोणत्या दिशेने पुढे जावं हे दे बापा अध्ययनाच्या द्वारे तू आम्हाला सुचवून दे. तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीकता दे. पाळकसाहेबांना बोलण्यास लागणारी शक्ती आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरव. सोबतच हे ऑनलाईन प्रक्षेपण होत आहे, कसल्या प्रकारची बाधा प्रभू तू येऊ देऊ नकोस, तर याद्वारे तू गौरविला जा. सारा आदर आम्ही तुला देतो दे बापा. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.
बाळकसाहेब ऑनलाईन बघणाऱ्या सर्व प्रियजनांच्या वतीने व जे या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांच्या वतीने आपल्याला सलामसुद्धा सांगतो आणि सगळ्यांच्या वतीने तुमचं स्वागत करीत पुढील वेळ अध्ययनासाठी आपणा हाती देतो. सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आणि आज मला आनंद वाटतो की मागच्या 2-2.5 महिन्यांमध्ये एस.ए. चर्च नंदुरबार अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी, पंचमंडळ सेवक वर्ग यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाने सुमारे 38 चमत्कार, थोडक्यात आपण विवेचन, विविध मतांतरे पाहिलीत. आणि माझी खात्री आहे की मागे आपल्या एकदिवसीय सत्रात मी बोलल्याप्रमाणे आपण हा जो प्रयास केला एस.ए. चर्च नंदुरबारतर्फे, तो प्रयास यासाठी होता की येशूची सेवा कार्याची मालिका आरंभ ते शेवट आपल्याला कळावी. आणि जेवढ्या सेवकांनी, दासांनी मदत केली त्यांचं विवरण इकडे तिकडे कमी जास्त असू शकतात, ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे होतं की ऐकणाऱ्यांना, भाग घेणाऱ्यांना मंडळीतर्फे उत्कृष्ट अशी एक मालिका देण्यात आली की जी सहसा तुमच्या कोणाकडे नसावी. असेल पुस्तकात असेल, आपल्या नोंदीच्या वह्यांमध्ये त्या नसतील. आणि ही एक अतिशय उत्कृष्ट संधी आपल्याला देण्यात आली, तिचा उपयोग आपण करावा हीच एक नम्र विनंती आहे. करू नका, काही जबरदस्ती नाही, कारण शेवटी आपल्याला हिशोब देवालाच द्यायचा आहे. परंतु काळ बघितल्यावर आपल्याला काही गोष्टी आताच जर आपण जागृत होऊन केल्या नाही तर पुढे संधी मिळेल याची कोणीही खात्री बाळगू नये असं मला वाटत आहे. मी उदाहरण दिले होतं, एलिया म्हणतो डोंगरावरून, बघ बरं काय दिसत आहे. तो एक छोटा हातासारखं ढग दिसत आहे. तो जा सांग आहाबाला पाऊस पडणार आहे. 40 दिवस एलिया पळाला, ती गोष्ट वेगळी. दिसतं का? आणि जे दिसतं ते पाहणाऱ्यांना पवित्र शास्त्रामध्ये संदेष्टा, शिक्षक, याजक वगैरे पद नव्हती. बघणारे जे होते त्यांना द्रष्टे, सीयर्स असं म्हणतात. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये काही पद पाचारणं लक्षात घ्या. जो संदेष्ट असतो त्याला दिसतं पण काही वेळेला, नेहमीच नाही. योहान घ्या, शुभवर्तमानं तर लिहिलीच, पण प्रचंड 22 अध्यायांमध्ये संपूर्ण दृष्टांत लिहून काढले, अगदी आरंभ ते शेवट या जगाचं काय होईल तोपर्यंत. तर काही वेळेला देव आपली इच्छा प्रगट करतो ती त्याच्या दासांच्या द्वारे, यासाठी की देवाच्या लोकांना सल्ला देता यावा, मार्ग दाखवता यावा, दुरुस्ती करता यावी, क्षमा मिळण्यासाठी त्यांनी धाव घ्यावी आणि त्याप्रमाणे देवाने त्याचे गौरव करून घ्यावं. सोबत अवतीभोवती असणारं जग, सृष्टी, पाणी म्हणजे नद्या, डोंगर, पशु पक्षी, समुद्र यांचाही संदर्भ भविष्यवादामध्ये आहे ना. आणि म्हणून आपल्याला काही गोष्टी पुन्हा सांगायची मला इच्छा झाली. माझ्या सांगण्याचा उद्देश आजचा जो आहे तो हा नाही की तुम्हाला हे माहीत नाही, शिस्तबद्ध कसं करता येईल, जे आहे त्याला घडवता येईल का, आणि आता वय आहे का. तर देवाच्या राज्यामध्ये वयाला पण महत्त्व आहे, ही गोष्ट खरी. परंतु आपण जर वृद्ध झालास, जसं रिटायर झालेलो आहोत आमचं काय काम, आम्ही हे का करावं. मला विचारलं तर मी हे म्हणेल, मी यासाठी हे शिकतो आणि करतो, मला दुसऱ्यांना सांगता यावं. आणि जे रिटायर झाले नाही, ते जे कामावर आहेत त्यांनी का करावं, मंडळीला त्यांना सांगता यावं. आमच्या हातामध्ये मंडळ्या नाहीत, तुमच्या हातात दिलेल्या आहेत. तुमच्या हातात काय आहे
ह्याला फार महत्त्व आहे. आणि त्या संदर्भात आज मी काही गोष्टी तुमच्यासमोर लेखी प्रोजेक्शनमध्ये पण दाखवत आहे. तुम्हाला PDF पण देईल जर मला जमलं तर. आणि नाहीतर तुम्हाला जर कागद हवा असेल तर 8 पाने आहेत आणि तुम्ही त्याची झेरॉक्स करू शकता, अशी माझी विनंती आहे. हे मी सादर करण्याअगोदर, स्लाइड्स बघण्याअगोदर थोडंसं माझं नीट ऐका अशी मी आपणाला विनंती करतो. आजचा जो प्रमुख विषय जो आहे शिक्षणाचा, तो आहे की आपल्याला देवाची इच्छा समजावी आणि ती आपण इतरांना सांगावी. देवाची इच्छा आपल्याला कळावी, ती आपण इतरांना सांगावे. जी देवाची इच्छा आपल्याला कळली नाही ती आपण इतरांना सांगू शकणार नाही. आणि सांगितली तर कोठे मोडते ती उपदेशात मोडते का, भविष्यवादात मोडते का, कोणत्या प्रकारच्या प्रवचनांच्या पद्धतीमध्ये मोडते, हे समजणं सुद्धा फार गरजेचं आहे. काहींनी जर अट्टहास केलेला आहे आणि मला हे सर्व माहीत आहे, जमतं आणि मी तसंच करते, तर मला वाटतं आपल्याला एकच प्रश्न विचारायचा असतो, तो हा: माझं संबोधन, माझं प्रवचन किंवा माझा उपदेश, माझं लेखन कोणी तपासतं का, कोणी वाचतं का, कोणी मला त्याच्यावर शेरा देतं का की हे असं होतं बरं का, छान आहे, दुसरं काय होतं छान आहे. जसं मी आहे, मी माझ्यापेक्षा जे जास्त अनुभवी श्रेष्ठ शिकलेले आहेत त्यांना मी विचारतो, मला तुम्ही सांगा तुमच्या मते हे जे मी सादर करतो हे कुठपर्यंत आहे, तुमच्या मते सांगा. आपल्याला ह्याची गरज आहे एकमेकांना मदत करण्याची, कारण अशी वेळ आलेली आहे की आता पुन्हा आपल्याला कुठे या प्रकारचं शिक्षण मिळेल. आणि महाराष्ट्रामध्ये तर आजकाल हे सगळं बंद झालं आहे. आमचा काळ होता जेव्हा हे शिक्षण गावोगावी मोठ्या मोठ्या शहरात होत होते. मला आठवतं नंदुरबारमध्ये सुद्धा उलगडात्मक शिक्षणाची सत्र झाली, डोंगरदिवे आले होते आणि पाळक सुवार्तिकांमध्ये सर्वात जास्त उत्तम एका पाळकाला मान मिळाला होता त्याच्या सादरीकरणाबद्दल. आणि रेव्हरंड सॅमसन त्यांना ते प्रशस्ती त्यांनी दिली होती. सर्व पाळक सुवार्तिक अतिशय उत्कृष्ट ज्याने लिखाण नोंदी उलगडात्मक पवित्र शास्त्र पद्धती केल्या. त्याच्यामध्ये मला आठवतं तिकडे ऑफिसच्या हॉलमध्ये हे प्रशिक्षण झालं होतं. मला हे सांगायचं आहे की असं नाही आपल्याला प्रशिक्षण मिळालं नाही पण आपल्याला कळलं नाही कदाचित हे काय आहे. संदेश पण तोच, उलगडात्मक शिक्षण पण तेच, भविष्यवाद पण तोच, गप्पा टप्पा पण तेच, बोध पण तोच, प्रचार पण तोच, भाषण पण तेच, सर्व तुम्ही ज्याला म्हणता त्याला पाळक सुवार्तिक किंवा आपण पुलपीटवरून एका शब्दात सांगतो, आज अमुक अमुक देवाचे दास संदेश देतील. पण तुम्हाला स्वतःला माहित आहे का काय बोललात? आणि कोणी चुकून गैरसमजुतीने ते शब्द वापरले, हे तुमच्यावर आहे, तुम्ही सांगायला पाहिजे नाही 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 संदेश नाही आहे, उपदेश आहे, प्रवचन आहे, माझे विचार आहे, मतप्रणाली आहे, सिद्धांत आहे. पण आपण सर्वच गृहीत धरतो, सांगणाराही बरोबर, ऐकणाराही बरोबर. ते व्हायला नको ना. का बरं तसं करायचं? तसे करणं बरोबर नाही. म्हणून आज काही मुद्दे सर्वप्रथम मी आपल्या पुढे मांडतो. पहिली गोष्ट म्हणजे अनेक प्रकारे बोललं जातं किंवा सांगितलं जातं. जे तुम्ही उपदेश म्हणता, संदेश म्हणता, भाषण म्हणता, ते अनेक प्रकारचे, एक प्रकारचे नाही. उदाहरणार्थ सार्वजनिक भाषण. सार्वजनिक भाषण जर तुम्ही ऐकलं असेल तर सार्वजनिक भाषण आजकाल कोणाची असतात? सहसा राजकीय नेत्यांची ना. तुम्हाला माहिती आहे त्यांची घोषणा कशी होते? तुम्हाला माहित आहे का भावांनो बहिणींनो? ऐकलं का? त्यांचं वाक्यच असतं, मेरे प्यारे भाइयों बहनों क्या आप जानते हो. त्याचं काय म्हणायचं आहे? जी विचारधारा, मतप्रणाली, माझा जो अजेंडा, माझा जो कारभाराचा मुख्य विषय आहे तो आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही. तुम्ही ऐका पक्षाचा विचार काय.
त्यांचा स्वतःचा नाही, कोणी त्यांना दिलेला नाही, तो वेगळाच काही असतो. तुम्ही जेव्हा सुरुवात करता, सादरीकरण करता, नोंद करा. जसं अनुपाळकर मी सुरुवातीला आम्ही दोघं एकमेकाची नोंद करायची. सागर पण होतं की कोणता शब्द वारंवार आम्ही वापरतो, कोणता शब्द. तर एक शब्द होता बापा, दुसरा शब्द नायिका. है ना, हे शिकावं लागेल. कोणते शब्द तुम्ही वारंवार वापरता, किंवा एखादं वाक्य वारंवार वापरणे. उदाहरणार्थ, काना गावी लग्न, मग येशू काना गावी गेला, आणि मग जेव्हा तो गेला तेव्हा काना गावामध्ये येशू त्याची आई मर्या हजर होती, आणि मग काना गावामध्ये लग्न होतं, आणि मग काना गावामध्ये है ना, आवश्यकता आहे का? म्हणजे तुम्ही असं म्हणत आहात की तिथे लेखामध्ये काहीच लिहिलेलं नाही, पवित्र शास्त्रात ते काहीच नाहीये, समोर ऐकणाऱ्यांकडे बायबल नाही, त्यांना काहीच समजत नाही, तुम्ही वारंवार ते सांगत. त्याला भाषण, सार्वजनिक भाषण, वारंवार ते एक गोष्ट किंवा एक मुद्दा वारंवार कारण नसताना मध्ये मध्ये बोलणे किंवा उडी मारणे म्हणतात त्याला. दुसरा आहे की मोटिवेशनल, प्रेरणा देण्यासाठी संदेश, म्हणजे उपदेश, लोकांना प्रेरणा मिळावी. आणि मोटिवेशनल आजकाल खूप आहेत भारतामध्ये, जगामध्ये. त्याच्यामध्ये आज नवीन प्रकार आहे आता काळाचा, पाळकाच्या ऐवजी आता लोक स्वतःला कोच, प्रशिक्षक मानतात. आता पाळक पद गेलं मागे, रेव्हरंड मागे पडलं, नवीन आलेलं आहे. मी कोण? मी कोच, मी लोकांना प्रशिक्षण देतो. रेव्हरंड म्हणायला आता लोक मागे पडून गेले, कारण बिशप येऊन गेले, आर्च बिशप येऊन गेले, तर रेव्हरंडचं काय मतलब? काय मतलब राहिलेलं नाही. पण संस्था किंवा व्यवस्थेमध्ये एक बिशप म्हटला तर त्याला कसं म्हणतात, कशी हाक मारतात त्याला? बिशप साहेबांना कशी हाक मारतात? राईट रेव्हरंड बिशप, नुसतं बिशप नाही म्हणत. लक्षात घ्या, जे प्रस्थापित महामंडळ आपली आहेत तेथे बिशप म्हटला तर राईट रेव्हरंड बिशप असंच म्हणतात. बिशप म्हणून कोणी कोणाला हाक मारत नाही. आणि जे नाहीत मग त्यांची हे राईट रेव्हरंड बाजूला राहून जातात. का बरं? कारण उजवीकडचा सामर्थ्यशाली येशू ख्रिस्तासारखा पवित्र देव, ते नाव आपण घेऊ शकत नाही. म्हणून राईट पण गेला, रेव्हरंड पण गेला. रेव्हरंड म्हणजे अति पवित्र, घ्यायचं नाही. मग काय म्हणायचं स्वतःला? बिशप म्हटलं तर चालतं, आर्च बिशप म्हटलं तर चालतं. आता जेव्हा तुम्ही आणि मी इतरांना संबोधन करतो तर आपण, आपली भूमिका काय आहे? प्रेरणा देण्याची भूमिका आहे का? तर ते वेगळ्या गटाचं आहे. मंडळीची उपासना प्रेरणा नसते नुसती, पण काही जण स्पेशलिस्ट आहेत, ते इतरांना प्रेरणा देण्यासाठी प्रशिक्षित असतात. सद्बोध, आपण सद्बोध करतो का? सद्बोध म्हणजे सत्याला धरून केलेला बोध. त्याच्यामध्ये सुधारणा आहे, कान उघडणी आहे, दुरुस्ती आहे, त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे, त्याच्यामध्ये संरक्षण आहे, आणि विशेषतः जवळ घेऊन सांगणे आहे. सद्बोध आणि बोध ह्याच्यात फरक आहे. मोठे बापासमान लहानांना करतात ते, मग वय काही असो. मंडळीचे पाळक असू शकतात 40च्या आत, आम्ही 70च्या असू शकतो, आणि ते आम्हाला बोध करू शकतात. प्रचार, आम्ही प्रचार केला. प्रचाराला काय लागतं? साहित्य आणि तुमचं उत्पादन. तुम्हाला प्रचार करायचा तर तुमच्याकडे साहित्य पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे. मग मायक्रोफोन, पडदे, प्रोजेक्टर्स वगैरे 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 झालं. कशाबद्दल बोलणार तुम्ही? काय तुम्हाला विकायचं आहे? उत्पादन काय आहे? तर सहसा प्रचारांमध्ये उत्पादनं असतात. तुम्ही बघितलं असेल की जर नवीन कार किंवा टू व्हीलर
जाहिरात आली तर गावागावामध्ये फिरवलं जातं एका छोट्या पिकअप व्हॅनवर तिला प्रचार. पण घोषणा आणि प्रचार ह्याच्यात फरक आहे. प्रोक्लेमेशन अँड प्रिचिंग ह्याच्यात फार फरक आहे. उपदेश, आपण उपदेश करतो. उपदेश म्हणजे काय? वडिला समान आपण स्वतःला मांडतो, आपल्या लेकरांना आपण समजावून सांगतो. उपदेश, जवळ बसून सांगणे. भाषण, आज मी तुम्हाला असं सांगणार आहे, अशी अशी गोष्ट सांगणार आहे, तुम्ही ऐकाल तर चक्रावून जाल. त्याची सुरुवात, त्याचा मथळा फार वेगळा असतो, त्याला भाषण म्हणतो. परंतु पवित्र शास्त्र आधारित भाषण म्हणजे ज्याला आपण घोषणा म्हणतो ती वेगळी गोष्ट आहे. पण आपण भाषण करतो तर काय, याच्यामध्ये एक विचारधारा आपण मांडतो. भाषणामध्ये जो विषय आहे तो आपल्याला माहीत असतो आणि आपण त्याबद्दल बोलतो आणि त्याच्याबद्दल उद्भवणारी प्रश्न आपण त्यांना उत्तरं देतो. आणि शेवट आहे ज्याला आपण संदेश म्हणतो. संदेश म्हणजे प्रॉफेसी. प्रॉफेसी म्हणजे उलगडा करून देवाच्या लोकांना देवाचा निरोप देणे. त्याचा अभ्यास आहे एक्सपोजिटरी बायबल स्टडी. संदेश ते कोणाला म्हणत होते? जे देवाचा निरोप घेत होते, जे लिहून ठेवत होते आणि त्याचा उलगडा लोकांना देत होते. उलगडा कोणत्या गोष्टीचा? त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचा. देवाचं वचनच तसं, पण परिस्थितीमध्ये त्याचं लागूकरण करायचं असेल की जसं आता मागच्या वेळेस आपण ऐकलं की तुम्ही आपले वस्त्र नव्हे तर काय फाडा? हृदय फाडा. लोकांनी असा प्रश्न करायला पाहिजे, मग तुम्ही आम्हाला सांगा हे कसं करता येईल. नुसतं सांगता येईल का फक्त? तो झाला फक्त उपचार. तुम्ही उपचार सांगता, असं असेल तर असं करावं. लोकांना आरोग्य हवं आहे की वस्त्र नाही फाडायची, हृदय फाडायची, तर नेमकं काय? आम्हाला सांगा, आम्हाला शिकवा, आम्हाला बसवा. देव काय म्हणतो आम्हाला समजून सांगा. संदेश यामध्ये ज्याला उलगडा येतो तो असा असतो आणि मी त्याचं विवरण तुम्हाला देणारच आहे. काही टिप्स अशा की पहिली गोष्ट म्हणजे जे सांगणार ते नेमकं कोणाला सांगणार हे लक्षात ठेवा. तुम्हाला आठवतं आपल्या मंडळीमध्ये मी जक्कयाबद्दल बोलताना मी असं बोललो होतो की जे प्रशासकीय सरकारी अतिउच्च विद्याविभूषित लोक आहेत, कर्मचारी आहेत, डॉक्टर्स आहेत, त्या सर्वांसाठी आजचा माझा संदेश आहे. मी त्या दिवशी सर्वसाधारण लोकांसाठी नाही बोललो. तो माझा रिसर्च होता जो मी प्रसिद्ध केला है ना. तो सर्वसाधारण लोकांसाठी नव्हता आणि किती लोकांना कळेल याची मला चिंता नव्हती. जर 10 होते ते शिकलेले सवरलेले मोठे पदाधिकारी, जसा जक्कय चीफ होता, मुख्य होता, टॅक्स कलेक्टर होता, कलेक्टरांचा कलेक्टर होता, आपल्यामध्ये असतात असे लोक, त्यांना कधी आम्ही सांगणार, त्यांच्या बुद्धीला कधी आम्ही सांगणार की असं पण आहे. आता तुम्ही आणि मी असं म्हणू की अरे आम्ही इतके शिकलेले नाही. आता ते शिकले नाही तर ही तर तुमची चूक आहे. पहिली गोष्ट माझी चूक आहे. मी का शिकलो नाही? एवढं का वेळ दिला नाही? मी द्यायला पाहिजे होता, मी श्रम घ्यायला पाहिजे होते, शाळेत जायला पाहिजे होतं, ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज करायला पाहिजे होतं, मी का केलं नाही? असं सांगून चालेल का? नाही हो, मी तुमच्या इतकं शिकलेलं नाही. चूक तुमची आहे, चूक माझी आहे. आपण का शिकलो नाही? तुम्हाला संधी नव्हती का? होती. तुम्ही का केलं नाही? तुम्ही घर सोडलं का? आमच्यासारखं 5-5 7-7 वर्ष रगडलो का घर सोडून, कुटुंब सोडून? का बरं केलं नाही? हे सांगणं एका बाजूला सहज मानवी आहे. अहो अरे मी तितक्या लायकीचं नाही. नाही ठीक आहे ना, पण दुसरी बाजू का मग आपण प्रगती करू नये? तर देवाच्या वचनामध्ये देवाच्या राज्याच्या सेवेची प्रगती होऊ शकते, पण ह्याला तुम्हालाच ठरवावं लागेल किती करायचं ते. म्हणून जे सांगणार
ते तुम्ही नेमकं कोणाला सांगणार? मी तुम्हाला नोंदी देणार आहे, नंतर एक्सरसाइज कराल. जे ऐकणारे आहेत त्यांना विषय सांगा. तुम्ही काय सांगणार आहात? मला वाईट वाटतंय, बऱ्याचदा विषयच सांगितला जात नाही. कधीतरी बोलता 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 येतो तो विषय, मग कसं काय होईल? आणि मी का नम्र विनंती करत होतो एस चर्च नंदुरबारकडून, तुम्ही आपली रूपरेषा टाका. काय नाही, कोणीच नाही. एकाने टाकण्याचा प्रयत्न केला तर ती कॉपी पेस्ट होती, स्वतःची काहीच नव्हती. हाताने नोंदी आहेत तर तुम्ही फोटो टाका. याच्यासाठी नाही की तुम्ही फार कमी आणि क्षुल्लक आहात, याच्यासाठी नाही. जेव्हा प्रशिक्षण होतात, मार्गदर्शन दिलं जातं, तर आमच्यासारख्याला हे समजलं पाहिजे की तुमची नेमकी गरज काय आहे. तुम्हाला जमत आहे, नाही जमत. परत कोणीच नाही टाकत. फोटो टाकतात, कधी कधी दुसऱ्याचेच जास्त टाकतात, स्वतःचे टाकत नाही. आपल्या मंडळीचं वैशिष्ट्य काय आहे? आपल्या मंडळीचा कुठलाच फोटो आपण टाकत नाही, हे वैशिष्ट्य आहे. रविवारी जमतात, गटात जमतात, फोटो टाकतो का आपण? नाही टाकत. काय टाकतो? जे शिकलो, जे शिकवलं जातं ते टाकतो, कारण ते महत्वाचं आहे. म्हणून तुमचा मुख्य विचार सांगायला शिका, लिहायला शिका. तिसरी गोष्ट आहे, जे सांगणार आहे त्या बोलण्यासाठी आपली योग्यता तपासा. उदाहरणार्थ सिद्धांत जर असेल तर तुम्हाला सिद्धांत ठाऊक आहे का? पूर्ण ठाऊक आहे का? उदाहरणार्थ हा एक फार मजेदार अभ्यास होऊ शकेल तुमच्यासाठी. तुम्ही भूतांबद्दल वाचलं असेल ना नवीन करारात, आणि कितीतरी वेळेला भूतांचा उल्लेख आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा शिष्य असं मानून बसले होते, हे कोण आहे? भूत. पण भूत म्हणजे काय? मग पुनरुत्थानाबद्दल मला ती अपेक्षा होती की हा विषय छेडला जाईल की मानवी जीवन पुनरुत्थानानंतर कसं असायला पाहिजे किंवा कसं असतं, आणि येशूचं असं होतं तर आपलं कसं असेल. बघा, त्याने 3 लोकांना जिवंत केले, बरोबर, पण किती पुनरुत्थान घडले? हा महत्वाचा विषय. आपण जे बोलतो ते आपल्याला समजलं का? आणि ते सांगण्याची योग्यता म्हणजे तयारी, अध्ययन, विचारांची क्षमता आपली आहे का? की अगोदर जे जिवंत करण्यात आले, जसं लाजार, तर येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? याला सोडा, म्हणजे त्याचे बंध मोकळे करा, त्याचे वस्त्र काढा, प्रेत वस्त्र काढा त्याचे. पण येशू जेव्हा जिवंत झाला तर त्याची वस्त्र तिथेच होती. आणि तो म्हणतो, तुम्ही माझे हात बघा, मला स्पर्श करा, मला खायला द्या. कारण तो काय म्हणतो? भूतांना तसं नसतं. का त्याने मासा खाल्ला आणि का त्याने मधाचं पोळं खाल्लं? कधी विचार करा. फार मोठी गोष्ट आहे ती, गहन आहे सत्य त्याच्यामध्ये. एवढं सोपं नाही सहज घेतलं आणि सांगून दिलं. म्हणून असे विषय निवडा की जे तुम्हाला सादर करता येते. जे नाही त्याच्यासाठी मदत घ्या, काही हरकत नाही. मी तुम्हाला भूतांबद्दल पाहिजे तेवढी माहिती देऊ शकतो आणि हे स्पष्टीकरण देऊ शकतो की ज्या ज्या वेळेला येशूला बघितलं त्यावेळेला भूत आहे असं जेव्हा शिष्यांना वाटलं, तर नेमकं समुद्रावरचं भूत कोणते, कबरांमधले कोणती, गावांमधली कोणती, हे समजलं पाहिजे. सर्वच भूत सारखे नव्हती किंवा त्यांच्या संकल्पना सारख्या नाहीत, एकदम वेगळ्या वेगळ्या आहेत. हा बघ, तुम्हाला कधी पुढे मी तुम्हाला ते पूर्ण दाखवेल की काय होतं नेमकं ते. परंतु मला असं म्हणायचं आहे की जे सांगणार आहात, जो विषय तुमच्याजवळ आहे, तुमची लायकी म्हणजे योग्यता म्हणजे अध्ययन आहे का? तेवढा वाचून अध्ययन होत नाही, अभ्यास करून अध्ययन होतं. तुमच्या लक्षात आलं का? काही तुम्ही वाचलं म्हणून तुमचा अभ्यास नाही होत. जे वाचलं त्याचा अभ्यास केला का तुम्ही? कारण जो लेखक आहे तिथे इंटरनेटवर म्हणा किंवा पुस्तकांमध्ये, तो तुमच्या माझ्यापेक्षा खूप मोठा विचारवंत आणि शिकलेला माणूस असतो. आणि त्याला घेऊन तुम्ही सांगितलं तर तुम्हाला समजलं असं नाही आहे. चौथी गोष्ट आहे, ज्याला तुम्हाला सांगायचं आहे ते लक्ष, अर्धा य, लक्ष, ते तुम्ही ठरवलं का?
ते दिसतं का तुम्हाला? तुम्हाला, मला माहित नाही, सारथी म्हणजे श्री अर्जुन आणि श्रीकृष्ण, या अगोदर अर्जुनाची परीक्षा झाली. काय परीक्षा झाली? की हा तीरंदाज किती क्षमतेचा आहे. त्याला उभं केलं, त्याला सांगितलं समोर झाड आहे, तिथे तुला काय करायचं आहे? तीर मारायचं आहे. हिरव्या झाडामध्ये काय होता? हिरवा पोपट. मग अर्जुनाने मारला म्हणे, हा पोपट खाली पडला. प्रशिक्षकाने विचारलं, तू कसा काय पोपट मारला? एवढा तुझा नेम कसा पक्का? तो म्हणे, त्याचे लाल डोळे मला दिसत होते. शरीर हिरो होतं पण त्याचे डोळे कसे होते? लाल. मी ते बघितले आणि मी बाण मारलं. याला निरीक्षण म्हणतात, याला नेम धरणे म्हणतात. की जे तुम्ही सांगू इच्छिता, तयारी केली, त्याचा नेम लागला का? आणि लागला तर कोणी तपासायचं? तुमच्याजवळ कोणीतरी पाहिजे जो सांगेल बरोबर, तो मारलेला तीर आहे हा बरोबर आहे. पाचवी गोष्ट आहे तुमची भाषा, तुमची शब्दफेक, तुमची शैली, तुमचा सराव, याला फार महत्व आहे. सराव कधी ऐकलं का तुम्ही बिली ग्राहम यांच्याबद्दल? ते कसा सराव करायचे? जंगलात जायचे, झाडांना प्रचार करायचे आणि सुवार्तेची तयारी करायची. त्यांचा एक सराव करण्याचा प्रकार, एकांती जाऊन झाडांना बोलायचं. दुसरा सराव ते करायचे, आरशासमोर बाहेरायचे, स्वतःला प्रचार करायचा. स्वतःला पाहायचं नाही ऐकायचं. तुम्ही मला जर विचाराल तर माझ्या ज्ञानामध्ये भर कशामुळे पडत आहे? इतरांमुळे आहेच, तुमच्यामुळे आहेच. पण सांगू का, सर्वात मोठं काम मी पहिले करतो इथून गेल्यावर. आज जे मी सांगितलं ते मी पहिले ऐकतो. चहा घेता घेता 1 तास असेल पूर्ण मी ऐकतो, नोंदी समोर ठेवतो आणि पाहतो मी जे ठरवलं ते मी सांगू शकलो का, काय अपूर्ण आहे, काय बाकी आहे, काय जास्तीचं आहे. मी स्वतः ते करतो. आणि जेव्हा तुम्ही स्वतः ऐकायला शिकाल तर मला वाटतं तुम्हाला दुसरा चांगला मित्र तुमच्यासारखा दुसरा कोणीच नाही. आणि म्हणून जे आपल्याला सर सांगतात वारंवार, अहो तुम्ही रेकॉर्ड करा, तर त्याच्या मागे हा उद्देश पण आहे, अहो तुम्हाला ऐकता येईल की तुम्ही काय बोलले. आणि काही वेळेला जर काही जणांना सांगितलं, माझा वाईट अनुभव आहे, ते म्हणता नाही हो तुम्ही नेहमीच आमचं उन्हाधुनं काढत फिरता, काय बोलणार मग, है ना? उन्हाधुनं म्हणण्यापेक्षा आपण एकमेकाची तपासणी करायला पाहिजे की किती चांगलं झालं कालपेक्षा, मागच्या महिन्यापेक्षा, मागच्या वर्षापेक्षा. म्हणून शैली फार महत्वाची आहे, त्याकडे लक्ष द्या. शैलीमध्ये मी अनेकदा ही गोष्ट सांगितली की पुलपीटवर व्यवस्थित उभे राहा, व्यवस्थित भाषा वापरा, समोर लोकांकडे बघा. अजूनही माझ्या लक्षात आलेलं आहे की काही जण अजूनही बोलताना इकडे तिकडेच पाहतात. असं जसं माझ्यासमोर विश्वास साहेब बसलेले आहेत, मी त्यांच्या डोळ्यात डोळा घालून बघत आहे आत्ता पण, बरोबर. मी तिकडे बसले, राजीव आहे किंवा सुनील आहेत, इकडे अनुप पाळक आहे, व्यास आहेत, मी बघतो सरळ सरळ. पण मी बघितलं की बोलतात पण कोणाकडे बघत आहे नेमकं माहीतच नाही, कुठेतरी बघतात. तुम्ही का बरं व्हिडिओ करायला पाहिजे तुमच्या स्वतःचा? या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की मी माझे लोक कुठे आहेत. आणि मी एक तंत्र शिकवलं अनुप पाळक आणि आम्ही एकमेकाला. माझे लोक म्हणजे कुठे आहेत? या मायक्रोफोनमध्ये. जर तुम्ही ऑनलाईन बघाल, जेव्हा मी मायक्रोफोनमध्ये बोलत आहे, माझा चेहरा पण तुमच्याकडे दिसेल. तुम्ही मायक्रोफोन असं बाजूला ठेवून बोला, एक तर आवाज गेला, बरोबर, आणि तिथे तुम्हाला काही समजणार नाही. तुम्हाला मायक्रोफोनमध्ये बोलता आलं पाहिजे समोर, कारण मायक्रोफोन काय आहे? तुमचा माझा समाज आहे, जग आहे, मंडळी आहे, ऐकणारे लोक आहेत. त्यांना ऐकू यायचं असेल तर बघा. आणि त्यासाठी पाळक साहेब
इथे किती श्रम करतात तुम्ही बघितलं असेल की हा आवाज व्यवस्थित पोहोचावा म्हणून छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत, पण पक्क्या केलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या चर्चच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा ना. तर शैली, तुमचे हावभाव लक्षात ठेवा. एक हावभाव मी बघितला तो असा आहे की बोट दाखवणे, तो न करायचा, कधीच करू नका. तुम्हाला काय सांगायचं असेल असं हात दाखवा. शैलीमध्ये हे प्रकार आहेत. किंवा स्वतःशी गुणगुण करणं, ते करायचं नाही पब्लिकमध्ये, तसं बरोबर नाही. तुम्ही नोंदी आणल्या आहेत तर असं खाली ठेवून करू नका ना. तुम्हाला कोणीच बोलणार नाही की जर तुम्ही असं समोर ठेवलं. ज्यांनी मला पाहिलं त्यांना माहिती आहे मी नोंदी समोर ठेवतो, लॅपटॉप पण असं राहतं. पण दोन्ही का करतो मी की जर वीज गेली तर माझ्याकडे हातात आहे म्हणून, है ना. नोंदी असणं आवश्यक आहे. नोंदीमध्ये संकल्पना, उत्पत्ती 1:1. पहिला शब्द मराठीत आलेला आहे काय? प्रारंभी. योहान 1:1 पहिला शब्द कोणता आलेला आहे? प्रारंभी. प्रारंभी म्हणजे काय? मराठीमध्ये तुम्हाला प्रारंभ समजून घेण्यासाठी तुम्हाला जे तर्क तीर्थशास्त्री किंवा असे जे मोठे विद्वान शब्दकोशांचे, ते तुम्हाला घ्यावं लागेल समजून घेण्यासाठी की मराठीमध्ये हा शब्द आला कसा. तुम्ही ग्रीक आणि हिब्रूमध्ये सांगू नका, पहिले मराठीत तुम्हाला कळतो का ते तर बघा. कारण मला माहिती आहे जर तुम्ही ग्रीक आणि हिब्रीचा अभ्यास 3 वर्ष केलेला नाही तर तुम्हाला येणार नाही, त्याचं व्याकरण कळणार नाही. फक्त आपण उचलून घेऊ शकतो, बाकी त्याला स्पष्ट करता येणार नाही. पण मराठीमध्ये आहेत, कोश आहेत, तुम्हाला विकत घ्या. किंवा मी नेहमी सांगितलं मराठी किंवा इंग्रजी शाळेत जा, तो विषय अभ्यासा की मराठीत काय म्हटलेलं आहे, इंग्रजीत काय म्हटलेलं आहे. पण तुम्ही कराल तर तुमची प्रगती होईल. त्याच्या नोंदी ठेवा. हे म्हणजे हे शेवटी म्हणजे रचनाबद्धता अशी करा की तुम्ही त्या वेळेमध्ये पूर्ण करायला सक्षम बनाल किंवा त्याची मालिका तयार कराल आणि मंडळीकडून वेळ मागून घ्याल. त्याला सौजन्य म्हणतो आपण. तुम्ही सौजन्य ठेवायला शिका. तर ही जी एक छोटीशी 20-30 मिनिटाची प्रस्तावना आहे ती मी तुम्हाला यासाठी दिली की आता तुम्हाला जे मी सांगू इच्छितो ते स्लाइड्सकडे पहिले बघा की मग आता हे सर्व पाहिल्यावर मी काय करायला पाहिजे. हे जे मी तुम्हाला सांगितलं त्यापैकी ह्या 9 गोष्टी तुम्ही आणि मी प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायच्या आहे. ह्या आवश्यक आहे. निवड करता येणार नाही तुम्हाला, मला या आवश्यक आहे. या पायऱ्या आहेत. मी तुम्हाला PDF देणार आहे, तुम्ही फोटो काढू नका, मी PDF देतोय तुम्हाला, तर बरं होईल तुम्हाला तुमच्याजवळ असू द्या. प्रवचनाचा विषय निवडा, हृदय तयार करा, सखोल परीक्षण करा, पुनरावलोकन करा, समालोचने म्हणजे कॉमेंट्रीज वाचा, रूपरेखा तयार करा, उपदेश लिहा. कोणाला लक्षात ठेवून, कोणाला तुम्ही सांगणार आहात, शिकतील असं बोला. म्हणजे जो विषय तुम्ही घेतला, जर सिद्धांत आहे, सिद्धांताची भाषा कशी असते? व्याख्या. तुम्ही असं म्हणणार नाही पुनरुत्थान म्हणजे मरणातून जिवंत होणे. चूक. पुनरुत्थान म्हणजे मरणातून जिवंत होणे नाही. पुनरुत्थान फार वेगळी गोष्ट आहे. त्याचा एक भाग आहे की मरणातून जिवंत होणे. पण पुनरुत्थान किंवा सदेह बदलून जाणे, हे दोन्ही गोष्टी घडणार आहे ना, की जे मेले ते जिवंत केले जातील असं म्हटलंय. पहिलं पुनरुत्थान म्हणजे कोण? मेले ते काय होतील? जिवंत केले जातील. आणि जे जिवंत आहे त्यांचं काय होईल? मग पुनरुत्थान होईल का? नाही. काय होईल मग ते? मग पौल म्हणतो आपण सगळे काय होऊ? बदलून जाऊ. आता मग बदलून जाऊ म्हणजे काय? मग जे पुनरुत्थान झालं त्यांचं पुनरुत्थित जीवन आणि जे जिवंत होते त्यांचं जीवन, ह्याच्यात काही फरक राहणार आहे का? मग वेगळं शरीर असेल का? असे खूप विषय त्याच्यात आहेत. म्हणजे जर तुम्हाला श्रोत्यांना लक्षात घेऊन सांगायचं आहे
आणि तुम्ही म्हणता आज मी थोडं सिद्धांत रूपाने बोलणार आहे, तर त्याची व्याख्या तुम्हाला माहीत पाहिजे. आणि त्या व्याख्या मी तुम्हाला सर्वांना आपण जो अभ्यास घेतो बाप्तिस्म्याच्या वर्गाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि मला वाईट वाटतं की बऱ्याच जणांनी त्याचा वापर नाही केला. का तर ते त्यांना म्हणतात त्यांना समजतच नाही. म्हणजे काय, लहान लेकरांसारखं तुम्हाला चमच्याने भरवायचं का, बोळाने पाणी पाजायचं का? त्या व्याख्या आहेत. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला तुमची वृत्ती घडवायची आहे, तुमचं अध्ययन क्षेत्र लांबवायचं आहे, पुढे न्यायचं आहे. आणि मग त्या व्याख्यांच्या आधारे या मुलींना तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे आणि वधवून घ्यायचं आहे. देव म्हणजे अ ब क, तारण म्हणजे हे हे हे, तीन अवस्था म्हणजे 1 2 3. या व्याख्या आहेत, स्पष्टीकरण नाहीत. स्पष्टीकरणासाठी आपण म्हटलं फ्रीबॉर्न आहे, बत्वेल गाबित आहेत, पार्डिंग्टन आहेत, पुष्कळ ख्रिश्चन थिओलॉजी आणि बिब्लिकल थिओलॉजीचे मोठे मोठे ग्रंथच आहे. कॅल्विन आहे, मार्टिन आहे. कोण पाहिजे तुम्हाला घ्या. कॅल्विनचेच 95 ते 96 ग्रंथ आहेत, घ्या तुम्हाला पाहिजे तर, है ना. त्याचे 65 आहेत, मार्टिनचे 95च्या जवळपास आहेत. एन्सायक्लोपीडिया आहेत, म्हणजे विश्वकोश. तुमच्या स्तरावर तुम्ही जा ना. पण लक्षात घ्या की तुम्ही असे विषय घ्या कशात तरी मोडतात, तर त्याची काय करावी लागते, पहिले परिभाषा. प्रश्न येतो श्रोत्यांचा. मग श्रोते कसं शिकतील? तुमचं सांगितलेलं हे तुम्हाला ठरवावं लागेल. श्रोत्यांना मार्गदर्शन करण्याचा उत्तम मार्ग कोणता? मग जो आपण करतो, जो मी करत आहे, जे तुम्ही बोलत आहात, शिकवत आहात, सांगत आहात, ते काय करा, वाटून द्या इतरांना. कारण मला वाईट वाटतं की मला कोणीच प्रचार करत नाही, मला कोणीच उपदेश करत नाही. इथे बसतो तेच, म्हणजे अनुपाळक असतात किंवा पठारे पाळक असतात, त्यांच्याशिवाय मला कोणीच उपदेश करत नाही. का बरं? मला गरज नाही का? आणि तुमच्याकडे देवाने काही विशेष दिलं नाही का की जे मी ऐकावं, मिळवावं, शिकावं? केव्हा घडेल हे? जेव्हा आपण एकमेकाला देऊ. हे सिक्रेट ठेवू नका तुम्ही जे बोलता ते, कारण नाहीतरी ते उघडकीस येणारच आहे कधीतरी. म्हणून सराव करा. चल थोडंसं बघूया. हे मी तुम्हाला सगळं सांगितलं की फक्त आता वाचून दाखवतो. प्रवचनांचे प्रकार म्हणजे 2 मुख्य. एक म्हणजे सामूहिक, सर्वसाधारण, जे आपण पाहिले ते. आणि दुसरं आहे व्याख्यात्मक, ज्याच्यामध्ये तुम्हाला तत्वे, गुजे, रहस्य, उलगडा, निर्णय प्रकारचा शोध, संशोधन यांचा वापर करावा लागतो. दुसरी गोष्ट यामध्ये येते विविध संकल्पना, विषयानुसार येणाऱ्या संकल्पना. तिसरी गोष्ट येते की या संकल्पनांचा उलगडा पवित्र शास्त्रात कसा आहे हे समजावणे, समजून घेणे. आणि तो नेमका परिच्छेद, ती नेमकी वचनं कुठल्या गटात मोडतात. मत्तय शुभवर्तमानाचे 5, 6 आणि 7 किती अध्याय आहेत एकूण? 3. विषय किती आहेत त्याच्यात? फक्त 1. देवराज्याच्या अटी. अध्याय 3. विविध त्याच्यामध्ये सैद्धांतिक रचना वाटेल तेवढ्या दिलेल्या आहेत. परंतु मुख्य विषय काय आहे? एकच. आपण ज्या परिच्छेदाला घेत आहोत तो कुठल्या गटातला आहे? डोंगरावरील प्रवचन. ते आहे कुठलं आहे? जसे चमत्कार होते. चमत्कार म्हणजे आपल्या अभ्यासाच्या भाषेत साधी सोपी गोष्ट, घडलेली घटना सांगणे, कोणी घडून आणली, त्याला ते का करता आलं ते सांगणे. आणि बऱ्याचदा तुम्ही जर अभ्यास केला परत घरी जाऊन, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही येशू ख्रिस्ताबद्दल खूप काही सांगितलं, घटनेबद्दल खूप काय सांगितलं, पण येशू कोण ते सांगायला सरावून गेलं. आणि चमत्कारांचा उद्देश काय होता? येशू कोण आहे हे सिद्ध करणं आहे.
आणि चमत्कार चिन्ह होता, घटना नव्हती फक्त. ते चिन्ह दाखवत होतं येशू कोण. जसं पाण्याचं रूपांतर द्राक्षरसात होणे, हे चिन्ह पहिलं घडलं. येशू कोण मग? पाण्याचं रूपांतर द्राक्षरस करणारा की पुनर्निर्मिती करणारा? 3 प्रकारची निर्मिती आहे सिद्धांतात मध्ये ना. कोणती? आरंभीची निर्मिती, भ्रष्ट झालेली निर्मिती आणि नवनिर्माण केलेली निर्मिती. येशू ख्रिस्त निर्माण करतो, पण मग त्याला पाण्याची गरज नव्हती ना. द्राक्षरस सरळ सरळ बनवता येत होता, तर ते काय झालं असतं? निर्मिती. पण साधन घेऊन बनवलं तर त्याचा अर्थ काय होतो? कोणती निर्मिती आहे ती? पुनर्निर्मिती. तर हे चमत्कार जे चिन्ह आहे ते ख्रिस्टॉलॉजी आहे, ख्रिस्तविषयक सिद्धांत आहे. हे समजणं गरजेचं आहे आणि त्यावर लक्ष द्या. त्याला आपण म्हणतो उलगडात्मक किंवा व्याख्यात्मक. तुमचा विषय निवडा, तुम्हाला जो योग्य वाटतो. जसं या दिवसात, या रविवारी पण प्रभूने कृपा दिली, तर मी ख्रिस्त आणि मी, माझी ओळख काय? कोणता ख्रिस्त? कोणाला मी ओळखतो? एकच ख्रिस्त आहे का अनेक ख्रिस्त आहेत या जगामध्ये? आता नवीन करायच्या शिक्षणाप्रमाणे अनेक, एक ख्रिस्त नाही. कशावरून तुम्ही म्हणता की मंडळीला समजलेला ख्रिस्त हा पवित्र शास्त्राने प्रगट केलेला ख्रिस्त आहे? सुवार्ता किती प्रकारची आहे? अनेक प्रकारची. देवदूतांनी सांगितलेली वेगळी, सैतानाने सांगितलेली वेगळी, अनेक प्रकारची. त्याला काय म्हटलेलं आहे? अन्य, अन्य सुवार्ता, अन्य ख्रिस्त. आपल्याला ते समजलं पाहिजे की आपण काय बोलत आहोत. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या हृदयामध्ये पक्क करा, मला हे बोलायचं आहे. दुसरी गोष्ट आहे, तुमचं जेव्हा हृदय तयार होतं तेव्हा तुमचं टेबल तयार करा, ज्याच्यावर तुम्ही प्रार्थनेला, अभ्यासाला कम्प्युटर घेऊन बसता, बायबल घेऊन बसता. मी अनेकांना विचारलं, मला येऊन तुमचं पाहायचं आहे अभ्यास कशावर करतात. बऱ्याच जणांचं नाहीच आहे. बिछाण्यावर जमेल तेव्हा, रस्त्यात जाता जाता, कधी कुठेही कसंही चाललेलं आहे. पाळक सुवार्थ हे फार महत्वाचे लोक आहेत ना. आणि तुमच्याजवळ एक कोपरा नाही स्वतःचा, जिथे तुम्ही जाऊ शकता, बसू शकता. आश्चर्य वाटतं मला. आणि बहुतेकांजवळ आता घर आहे. मी जसं मनीष दादाला सांगितलं, चर्चमध्ये बस, एकांत छान आहे, मोठं हॉलचा हॉल आहे, तुझा अभ्यास चांगला होईल तिथे, घरी कोणी डिस्टर्ब करणार नाही, पत्नी वारंवार हाक मारणार नाही, कोणी आलं गेलं तर बरं वाटेल, चर्च उघडं दिसेल. हे तुमच्यावर आहे ना. पण काही जण जर चर्चकडेच राहत नाहीत, चर्च त्यांच्यासाठी परक गाव झाल्यासारखं आहे. तुमच्या घरी करू शकता ना, पण तिकडे नाही तर घरी. प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे की माझ्या हृदयाची तयारी झाली, टेबलाचं काय, जिथे तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यास. आता मी हे मान्य करतो, प्रत्येकाला तेवढं मोठं घर किंवा तेवढी मोठी सोय नसेल, पण निर्माण करा ना. काही जण म्हणतात मला वेळ मिळत नाही. मी काय म्हटलं मागे, माझ्या आयुष्यात मी ही गोष्ट सोडवली. कशी सोडवली? रात्री मी 2 तास माझे वेगळे केले, माझ्या कुटुंबापासून, लेकरांपासून आणि माझ्या बायकोपासून. 2 तास झोप कमी केली आणि माझी वेळ मी काढून मी केलं मला जे काम करायचं ते. देवाच्या दयेने आजारातून मी उठल्यानंतरही आता पण सकाळी न चुकता 5:30 पावणे 6ला मी आजही उठतो. सर्व माझं झालं का त्या दरम्यान 7 वाजेच्या आत माझा नाश्ता होतो, स्नान होतंय, लेकरं माझे जातात, मी माझ्या टेबलावर जाऊन बसतो. हे माझी न चुकता इतके वर्ष झाली वेळ आहे. 10 झाले, मी सहसा आता 10ला बंद करतो, आवश्यकता असेल तर, नाहीतर मी करतो. का बरं असं? कारण मग ज्ञान संपादन करावं लागतं. तुमचा टेबल तुम्ही तयार करा, पुस्तके ठेवा तिथे जी आवश्यक आहे ती. मी अनेकदा सांगितले,
खूप पुस्तके ठेवू नका. 5 महत्त्वाची पुस्तके पुरेशी आहेत. तुम्हाला शब्दकोश पुरेसा आहे, भाष्यग्रंथ पुरेसा आहे, स्थलदर्शक कोश पुरेसा आहे. 3 तर झाले. आणि तुम्हाला नंतर छोट्या छोट्या कॉमेंट्रीज तपासण्यासाठी, मॅकॅर्थर काय म्हणतो, मिळत असेल तपासण्यासाठी, असे 5 पुस्तकं तुमचं आयुष्य भर पुरण्यासारखं आहे. पण तुमची भाषा वाचताना किंवा ऐकताना मला दिसतं की तुमची भाषा जी तुम्ही बोलता, की तुम्ही शिकला असं म्हणता, तर ती भाषा विद्वानांची नाही आहे, सर्वसाधारण आहे, मनोरंजन आहे, म्हणजे सहज छोटी भाषा आहे, ती डोक्याला ताण देणारी नाही आहे. तुमचे शब्द प्रयोग फार साधे सरळ कॉमन झालेले आहेत, घासून घासून त्यांना एकदम निर्जीव करून टाकलं आहे. नाही, तुमची भाषा टेबलावर तयार होते, जसं मी तुमच्यासमोर सादर करतो. परीक्षण, तुम्ही निरीक्षण आणि परीक्षण हे 2 शब्द लक्षात ठेवा. जे निरीक्षण केलं त्याचं काय करा, परीक्षण. परीक्षण शब्द येतो प्रयोगशाळेचा. तुम्ही शाळेत होता तेव्हा तुम्हाला प्रयोग दिले जात होते आणि ते काय करत होते, तुम्ही प्रायोगिक विज्ञानामध्ये तुम्ही करत होते. तर त्याला म्हणतात निरीक्षण आणि परीक्षण. कोणाला तरी सांगा, कुठेतरी विचारा. माझे मित्र आहेत, मी त्यांना विचारतो, माझ्या संकल्पना मी मांडतो, मी दुरुस्ती घडवून आणतो, शिकून घेतो. तुम्हाला ते शिक्षण दिलेलं आहे, ऑब्झर्वेशन, ॲप्लिकेशन, इंटरप्रिटेशन, OIA. त्याचा वापर करा. मूळ भाषा कठीण गोष्ट आहे. जर तुम्ही ग्रीक आणि इब्री शिकला नाहीत प्रायमरी लेवलवर आणि अपग्रेडेड लेवलवर, तर ते वाचून दाखवा. उच्चार येत नसेल ग्रीक आणि इब्रीचे, मराठीत व्यवस्थित लिहा. कोणाला विचारा की ख्रिस्टॉस आहे का ख्रिस्टॉस आहे. ख्रिस्टॉस है ना. खाई हा शब्द फार महत्वाचा आहे ग्रीकमध्ये. त्याला तुम्ही जर CH नाही घेतला, ग्लोटल आहे गळ्यातला, तर तुमचा प्रॉब्लेम आहे. जसेच्या तसं मराठीमध्ये सुद्धा काल परवा सुद्धा मी अनेकांना वाचताना पाहिलं, भयंकर गोंधळ करून टाकतात. शुद्ध वाचनच नाही. शुद्ध वाचन, चांगलं वाचन, देवाचं वचन आहे. म्हणून मूळ भाषा जशी मराठी, पवित्र शास्त्राची मूळ भाषा मराठी नाही ना. पण काय आहे मग ती, अनुवाद आहे. किती वर्ष जुना, 350 वर्ष जुना. पवित्र शास्त्र किती जुनं आहे, 4,000-4,500 वर्ष. मराठी अनुवाद फक्त 300-350 वर्ष. त्यातही आता वाद आहे, कोणती मराठी. काय म्हणतात 60 सालाची, कोणी म्हणतात 80 सालाची, कोणी म्हणतात ही, कोणी म्हणतात ती. त्यातल्या त्यात मग राज्यस्तरावर वेगळं. शालेय शिक्षणाची मराठी आणि आपली मराठी, जमीन आसमानचा फरक. तिकडे मुलाला सांगितलं शाळेमध्ये भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन ये, तर तो मुलगा हिरवे पालेभाज्या आणेल. कंपाऊंडमध्ये ख्रिस्ती वस्तीमध्ये जर एकाला सांगितलं जरा भाजी आणायची जाऊन ये, तर नेमकं तो मांसाहार आणेल. जेव्हा तुम्ही जर बोलता म्हणता, जे शब्द तुम्ही उच्चारता त्याचा अर्थ काय, तर तो शिकवावा लागेल असं मला म्हणायचं आहे. मंडळीला तुम्हाला काय करावं लागेल, असं म्हणजे असं शिकवावं लागेल. त्यासाठी तुमची तयारी पाहिजे, त्याचा उच्चार आणि त्याचा अर्थ. कॉमेंट्री वाचा, मी सांगितलं कॉमेंट्री म्हणजे भाष्यमाला. आपल्याला मागे दिली होती, गुलाबी कव्हर होतं, रेव्हरंड बिशप डॅनियल वॉर्ड यांच्याकडून बक्षीस मिळाले होते, ते वाचा. नव्या कराराचा टीका संग्रह नावाचं पण ग्रंथ आहे, परंतु तो स्पष्टीकरणात्मक आहे, टीकात्मक नाही. टीका वेगळा विषय आहे, पण वाचा. मराठीत दुसरं काही विशेष नाही आहे ना उपलब्ध. परंतु जर मॅकॉर्थर आहे किंवा असे कोणतेही तुम्हाला जे मिळतात वाचा, त्यांच्या मागे लागू नका.
राहिले आहे काय म्हणतात, हा आहे काय म्हणतात, तो आहे, बिलिग्राम आहेत, वाचा, पण तुमचं मत ठरवा. जे उपदेश आपण करतो किंवा काय वाचतो त्याच्यासाठी काय पाहिजे, 3 प्रकारचं वाचन पाहिजे. एक आहे पाळकीय वाचन. आता पाळकाचं काम आणि पाळकीय काम याच्यात फरक आहे. पॅस्टोरल मिनिस्ट्री अँड पास्टर्स मिनिस्ट्री याच्यात फरक आहे. पास्टोरलिया हा एक वेगळा विषय आहे, त्याच्यामध्ये पाळकेचं काम आहे. हे लक्षात घ्या, फरक आहे. म्हणून पास्टोरल जे आहेत असेच पुस्तकं वाचा किंवा भाष्यग्रंथ वाचा. दुसरं डिवोशनल, ज्यामध्ये आपल्याला ते असं बना तसं बना, असं करा तसं करा. एक सिरीज होती ना, काय नाव होतं ते, वर्स बी, वारन वर्स बी है ना, डिवोशनल आहेत ते. त्याच्यामध्ये मिरजकर आहेत है ना, डिवोशनल आहेत जे आपण प्रार्थनांमध्ये वापरले. टीकात्मक, टीकात्मक म्हणजे काय, लेखक एकमेकावर टीका करतात. म्हणजे काय, आपलं संशोधनात्मक मत सादर करून एकतर समोरच्या विचाराचं समर्थन करतात किंवा दुरुस्ती करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात. ते टीकात्मक आहे, ते शास्त्र आहे, ते विज्ञान आहे. टीका म्हणजे हा असं बोलतो तो तसा बोलतो, ती निंदा आहे. टीका नाही. टीका हा पवित्र शास्त्राच्या अध्ययनाचा आणि आपल्या प्रवचनाचा वेगळा विषय आहे. त्याला क्रिटिसिझम, ते सायन्स आहे. आणि म्हणून टीकात्मक म्हणजे विश्लेषणात्मक जे अध्ययन आहेत त्याकडे तुमची क्षमता आहे तर जरूर करा. जसं डॉक्टर वीने इंग्रजीमध्ये ते पुस्तक, त्यांचा मोठा महाग्रंथ आहे, त्याने ग्रीक आणि इब्री भाषांचा विवरणात्मक उल्लेख संदर्भासह आणि व्याकरणासह दिला आहे. हे जरा कठीण आहे, त्या टीकात्मक ग्रंथ त्या लेवलचे मोडतात, पण फार मजेदार आहे. इतकी माहिती मिळतं तुम्हाला की काय सांग. आणि मराठीमध्ये जर काही चुकलं आहे किंवा मागे पुढे झालं आहे तर ते तुम्हाला समजतं की मूळ काय आहे. 6वी गोष्ट म्हणजे रूपरेखा मग आता तुम्हाला करायची आहे. मुख्य मुद्दा लिहा, सुरुवात कशी करायला लिहा, जे तुम्ही मुद्दे तयार केले त्याला तुम्ही गोळा करा, एकत्रीकरण करा. मग हे सर्व सांगण्यासाठी तुम्ही कोणाला सांगणार ते लक्षात घ्या परत एकदा. आणि मग त्यांना शिकायला मिळेल का त्याबद्दल तुम्ही विचार करा. आता मी जो पुन्हा एकदा आठवण देतो की मी जकायचा जो संशोधन ग्रंथ लिहिला आणि त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता जशी मिळाली, मी अनेकांना काय विचारण्याचा प्रयत्न केला. मला फार आश्चर्यकारक उत्तरं मिळाली की ते म्हणाले हे आम्हाला शिकायला मिळालं. शिकलेल्यापैकी काही जण होते, शिक्षक होते, ते म्हणाले आम्हाला शिकायला मिळाले. बरं, शिकलेलेच होते असं नाही, मजूर होते. मला भेटले, मला म्हणे आम्हाला हे शिकायला मिळालं. म्हणजे मला समजलं की सर्वसाधारण मजुरी करणारे ते, उच्च दर्जाचे शिक्षण घेतलेले ते, ह्या दोघांपर्यंत माझा संदेश पोहोचला, माझं बोलणं पोहोचलं. तर हे लक्षात ठेवायचं असतं की जे आपण सांगत आहात ते आज्ञापालनासाठी आहे, ते शिकण्यासाठी आहे, त्याच्याद्वारे घडण्यासाठी आहे. शेवटी जे तुम्ही 8 प्रकारे मिळवलं, संपादन केलं, लिहिलं, आता बोललात, ते तुम्ही काय करा, ऑनलाईन शेअर करा किंवा प्रिंट स्वरूपाने शेअर करा, कारण त्याची गरज आहे. 3 गोष्टी करू शकता तुम्ही. ऑनलाईन शेअर करा. सर बोलले होते आता आपल्या सभेमध्ये पॉडकास्ट, पण पॉडकास्ट सध्या ॲपलवर आहे, अँड्रॉइडवर नाही. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, हे सांगायचं महत्त्वाचं आहे. आणि आताच्या पॉडकास्टमध्ये ऑडिओ व्हिडिओ दोन्ही आहेत. माझ्या रजिस्ट्रेशनमध्ये पॉडकास्टमध्ये ॲपल पण आहे आणि माझ्याकडे अँड्रॉइड पण आहे, दोन्ही रजिस्ट्रेशन आहे माझे. आणि माझे जे संदेश आहेत किंवा जे मी शिकवतो ते माझं पॉडकास्टवर आहे. अमेरिकन कंपनी जी निर्माण करते ॲपलचे, तिथून ते चायनाचे गुगलवर
दोन्हीकडे माझं रजिस्ट्रेशन आहे, माझे पॉडकास्ट जातात. तर मी ते करतो. त्याची एकच अट आहे, तुम्हाला जे बोललात ते लिहून द्यावं लागतं, हे लक्षात घ्या. म्हणून आनंद वाटतो, तुम्ही करा, पॉडकास्ट करा. आज दिसतात तुम्हाला पुष्कळ पॉडकास्ट करताना, चर्चात्मक रीतीने म्हणा किंवा असं, पण जरूर करा तुम्ही. ते तिसरी गोष्ट म्हणजे अभ्यागत म्हणजे आलेल्यांना काही भाग जे चुकून राहून जातात त्या मंडळीच्या समर्पित सदस्यांना द्या, कारण ते मौल्यवान आहे. तुम्ही जसं मौल्यवान काहीतरी सोडतात त्यांच्यासाठी. आणि म्हणून या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी पुढे आपण एक पूर्ण सत्र करू. मी तुम्हाला ही PDF टाकतच आहे. तुम्हाला असं वाटतं की जर तुम्हाला याची रूपरेषात्मक काही स्वाध्याय करण्यासाठी काही पाहिजे तर तुम्ही अनुपाळकांना सांगा, त्यावर तुम्हाला ते मी देऊ शकेन. कारण हे तुमच्या भल्यासाठीच आहे आणि हे काय म्हणजे अंतिम स्वरूप नाही आहे. तुमचा अनुभव मोठा आहे, तुमचं क्षेत्र आज नवीन आहे, मला माहीत नाही, मी पुष्कळदा तुमच्या क्षेत्रात नसतो, म्हणून बदल येऊ शकेल, करू शकाल. पण काही मूळ गोष्टी तुम्ही तशाच ठेवल्या तर तुमच्या प्रवचनांना धार येईल, लोकांची जीवनं घडतील, तुमचा आध्यात्मिक, मानसिक, वैचारिक विकास होईल. आणि जसं मी म्हणतो की माझ्यासारख्याला ऐकायची फार इच्छा असते, मला कोण सांगेल हा प्रश्न मी नेहमी करतो. मला पण वाटतं मला पण कोणीतरी सांगावं, शिकवावं, मार्गदर्शन करावं. कारण आता मी मोठ्या मोठ्या सभांना काही जात नाही, मी काही कुठे जास्त आता पहिल्यासारखं फिरत नाही. पहिलं खूप फिरावं लागलं, सर्व जगामध्ये जा, हे करा, ते करा, केलं. आता तो एक काळ होता, शक्ती होती, क्षमता होती. आता माझा काळ आलेला आहे की आता मला कोणीतरी काही गोष्टी शिकवायला पाहिजे, सांगायला पाहिजे. आणि केवळ भूतकाळातल्याच नाही, आत्ता पण. आणि म्हणून आम्ही जी विनंती आपणास करत आहोत, सर करतात, त्याचं कारण हे नाही की तुम्हाला जर कोणी सांगून दिलंय किंवा तुम्ही असा ग्रह केलाय आमच्या प्रवचनाची तपासणी होत आहे बरं का, आणि त्याच्यावर आम्हाला काय द्यायचं काय नाही द्यायचं ठरणार आहे. मला नाही वाटत की अशी काही पद्धत आहे, असा काही निर्णय झालेला आहे. एक गोष्ट निश्चित आहे, तुम्हाला प्रगती करायची आहे, तुम्ही करा. नाही करायची त्याला आम्ही काहीच नाही, मी काय नाही करू शकत, तो तुमचा विषय. मग लक्षात घ्या, सेवक या नात्याने, दास या नात्याने, प्रवचनकारी या नात्याने तुमचं ज्ञान हे तुमचा बचाव करेल. तुमची शक्ती बचाव करणार नाही, तुमचा पैसा बचाव करणार नाही. जे ज्ञान तुम्ही संपादन केलं आणि जे तुम्ही दुसऱ्यांना दिलं, एक दिवस येईल की देव त्याचा मोबदला आपल्याला दिला. मी आभार मानतो, हे छोटंसं मार्गदर्शन आपल्याला मी केलं. याचा उपयोग येणाऱ्या 41 आपल्या स्तोत्रांमध्ये आणि जेथे तुम्ही आहात, जे माझं ऐकत आहात आज, त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण त्याचा वापर करायला शिका. अधिक माहिती हवी असेल तर स्थानिक मंडळीचे पाळक रेव्हरंड अनुप वळवी यांच्याशी संपर्क करा. कृपा करून ही नोंद घ्या, मी पाळक नाही येते, रेव्हरंड अनुप वळवी आहे. माझं खाजगी कोणतंही प्रसारण नाही येते, पॉडकास्ट माझं वेगळं आहे. मी मदत करण्यासाठी स्थानिक मंडळीत नेमलेला प्रभूचा दास आहे. तुम्ही मला सांगा, पाळक साहेबांना सांगा, आनंदाने मदत करू, काही शंका नाही. जेवढं मला जमेल, पाळक साहेबांना जमेल, आम्ही करू. पण तुम्ही विचारणार नाही तर कसं काय सांगणार? आमच्यावर विश्वास ठेवा, पाळकांवर विश्वास ठेवा, सरांवर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. आम्ही तुम्हाला यामध्ये थोडंफार चांगलं मार्गदर्शन करणार. कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला असे पिढी पाहिजे आता की जी हे सर्व समजते आणि आमच्यानंतर कोणीतरी इतरांना सांगेल हे असं करायला पाहिजे. भले रिपीट झालं असेल, जसं रेव्हरंड पठारे आहेत, आम्ही संगतीचे आहोत, त्यांच्यासाठी काही गोष्टी रिपीट झाल्या असतील, माझ्यासाठी रिपीट आहे, अडचण ती नाही आहे. आज आम्ही पुन्हा ते सांगत आहोत एकमेकाला. त्याचा अर्थ तुम्ही घ्या, कदाचित 40 वर्षांनी तुम्हाला वेळ मिळेल
की तुम्ही परत ते सांगाल आणि तुम्हाला समजेल की हे आपण बरोबर केलं असं. तर आम्ही काही फार मोठं म्हणजे फार आम्हाला येतं म्हणून करत नाही आहे. हे आमचे अनुभव आहेत. आम्ही शिक्षण थोडंफार घेतलं, दिलं, आणि आमची इच्छा आहे, माझी इच्छा आहे की आपणा सर्वांना जेव्हा तुम्हाला दिसत आहे की एकेकाला विचारलं जाईल 11 लाख रुपये किंमतीवर, त्यावेळेला कोण हिंमत करेल शिक्षण द्यायला, सुवार्ता सांगायला, मंडळी चालवायला? विचार करून घ्या या पिढीने, तर फारच विचार करायचा आहे. मी तर खरोखर प्रार्थना पण करतोय आणि मी फार चिंता पण करतो कधी कधी की ही वेळ अशी येऊ नये. पण तुम्ही शेजाऱ्यांचं बोलणं कसं घेत आहात हे मला माहीत नाही. पण ज्या दिवशी मी ते ऐकलं मला खूप आनंद वाटला. कशाचा माहीत आहे का? की एका माझ्यासारख्या किरकोळ पाळकाची किंमत मार्केटमध्ये एवढी मोठी लागली. अरे काही कमाल आहे. आपण काय समजतो, काय मिळतंय 10-12 हजार पेन्शनवर करतात ते, याच्याशिवाय काही किंमत नाही ना. तुम्हाला 5-10 हजार जग आता किंमत करताय. जीव जाईल ठीक आहे, प्रश्न तो नाही आहे माझ्यासाठी. आज मार्केटला तुमची माझी बोली लागलेली आहे, ती दाखवत आहे की देवाच्या राज्यातही येथे असताना तुम्ही आणि मी मौल्यवान आहोत. आणि जग आपल्याला तराजूत मोजून सांगत आहे कमीत कमी एवढे. लक्षात घ्या. दुसरी बाजू, एका बाजूला त्याग आहे तर दुसऱ्या बाजूला काय आहे, त्याचं मोबदला पण आहे. जग काय देईल? सार्वकालिक जीवन देऊ शकणार नाही. पण तुम्हाला मला ते मिळालं असल्यामुळे संधी आहे तोपर्यंत प्रगती करा, घडवा, एकमेकाला मदत करा. काही असेल तर आपण चहा घेताना आपण बोलू. तोपर्यंत मी परमेश्वराला आणि पाळसाहेबांना धन्यवाद देतो आजच्या सत्रासाठी. थँक्यू व्हेरी मच. मी मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आपला मनपूर्वक आभार मानतो, कारण की ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे, अतिशय मोलाच्या आहे. व पाळकीय सेवेमध्ये व जे मंडळी आपण बघत आहात, आपण आपल्या आत्मिक वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण की वचन म्हणतं की वाचन, बोध आणि शिक्षण याविषयी तू विश्वासणाऱ्यांचा कित्ता असा हो. आपल्याला कित्ता बनण्यासाठी या शास्त्रलेखांचं अध्ययन गरजेचं आहे. आणि हे शास्त्रलेख आम्हाला आमचे दोष दाखवतात आणि आमची सुधारणूक करतात. माझा विश्वास आहे की हे फार गरजेचं आहे. या विशेष सत्रासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो व पाळक साहेब आपले मनपूर्वक आभार मानतो. याच्या जर आपल्याला नोंदी पाहिजे तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आहे, मी आहे. आपण व्हॉट्सॲपवरती आम्हाला मेसेज करा की आम्हाला आजच्या सत्राचे PDF पाहिजे आहे किंवा वर्ड फाईल पाहिजे, तर आपल्याला नक्कीच त्याची फाईल देण्यात येईल व आपण ती वाचू शकता. अनेक वेळेला फॉर्मॅट वेगळा असतो म्हणून मोबाईलमध्ये ओपन होत नाही, तर तशीही व्यवस्था आहे. आपण जो फॉर्मॅट वापरत असाल आपण सांगा, आम्हाला कन्वर्ट करून तो पाठवू शकतो. या महत्त्वपूर्ण सूचना आपणा सगळ्यांसाठी आहे. हे सत्र आपणासाठी प्रभू आशीर्वादित करो. थोड्या वेळाने यूट्यूबवरती देखील आपल्याला हे सत्र पाहायला मिळेल. तर जे फेसबुक वापरत नाही आपल्याला देखील या सत्राचा, या सेवेचा लाभ होणार आहे. पुन्हा एक वार संपूर्ण अभ्यास गटाच्या वतीने, प्रार्थना गटाच्या वतीने, ऑनलाईन बघणाऱ्या सर्व प्रियजनांच्या वतीने मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो. प्रभुदेव बाप आपली सेवा आशीर्वादित करो. जे वडील मंडळ या ठिकाणी आहे, आता आपण सभा समाप्त करू, अध्ययन समाप्त करू व अध्ययनानंतर आपणासाठी चहा पाण्याची व्यवस्था आहे. चहा वगैरे आपण घेऊ. आणि जे ऑनलाईन प्रियजन आहात, आपणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. समारोप आपण करूया व समारोप मी सन्मान्य रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे. आपण पुढे या, प्रार्थना करा. आपण प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आशीर्वाद घेऊ. आणि आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. आज इझाक वळवी यांचा वाढदिवस आहे आणि निर्मित जांबिलसा म्हणजे सुरेशदादा जांबिलसा यांचा नातू
नितीन जांभेलसा यांचा मुलगा निर्मित ह्याच्यासाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवू आणि इजाक वळवी यांची आपण आठवण करूया. नित्य आपले विषय आहे, आजारी प्रियजन आहे, त्या सगळ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत. तर पाळकसाहेब कृपा करून आपण पुढे या आणि प्रार्थना करा. प्रार्थना करू आपण. देवप्पा, आज आम्ही मनापासून तुझा आभार मानतो. आजच्या या सत्रामध्ये प्रभू आम्हाला जे मार्गदर्शन, जे उत्तेजन तुझ्या दासाच्या कर्वे मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जे ऑनलाईन ऐकणारे आहेत आणि जे सहभागी झालेले आहेत प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की या येणाऱ्या पिढीसाठी हे एक उत्कृष्ट मार्गदर्शन आहे. कारण प्रभू, जे आम्ही कधी बायबल कॉलेजमध्ये, सेमिनरीमध्ये जे शिकलं गेलेलो आहोत ते कदाचित फार काळापूर्वी. प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो कारण या काळातील पिढीला, या नवीन पिढीला प्रभू एक नवीन उत्तेजन मिळावं या उद्देशाने प्रभू या आम्ही करत असलेल्या प्रवचनाचा, संदेशाचा, विवरणात्मक या उपदेशांचा प्रभू मंडळीसाठी आध्यात्मिक फायदा व्हावा, आमच्या मंडळ्या आध्यात्मिक रीतीने जागृत व्हाव्यात आणि प्रभू आम्हाला अभ्यासाची अशी गोडी वाटावी की आम्ही रात्रंदिवस त्या तुझ्या ग्रंथाचं मनन चिंतन वाचन करत, आम्ही अभ्यास करत प्रभू जे इतरांना द्यायचं आहे त्यासाठी आम्ही स्वतःची तयारी करावी. म्हणून प्रभू, आज आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं तुझ्या दासाच्याद्वारे त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे अति गाढ आणि अतिशय गहन प्रभू मार्गदर्शन आहे. आम्ही तुझा आभार मानतो रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब यांच्याबद्दल. त्यांनी जे सेमिनरीमधून प्रभू उत्कृष्ट प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि प्रभू त्यांनी हयातीभर आतापर्यंत जे अनेकांना प्रशिक्षित केलेलं आहे त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो कारण मागील आमच्यासाठी एक सुकाळाचा काळ होता. त्या काळामध्ये प्रभू आमच्यापर्यंत सेमिनरीतील प्रोफेसर येऊन प्रभू लवमाच्या द्वारे आम्हाला या सर्व गोष्टींचं भरपूर प्रभू त्यांनी मार्गदर्शन केलं, शिक्षण दिलं आणि ते आतापर्यंत उपयोगात आलं. त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. ही पिढी वंचित आहे आणि या पिढीला प्रभू देत असताना ते आम्ही स्वतःसाठी न ठेवता ते इतरांना दिलेलं आहे आणि त्याचा लाभ घेणं प्रत्येकाच्या हातामध्ये. आम्ही तुझा आभार मानतो. आमच्या काउन्सिलचे मान्य अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवे यांची देखील या मंडळांसाठी जी तळमळ आहे आणि जी सुव्यवस्था त्यांनी अगोदरच करून ठेवली आणि ह्या ऑनलाईन गोष्टी प्रभू आज काळाची गरज म्हणून किती निकडीच्या ठरलेल्या आहेत, त्याचा उपयोग आज होत आहे. त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. मंडळांमध्ये केवळ आता फार अनक्षर असे लोक राहिलेले नाहीत, अति विद्वान, अति सुशिक्षित लोक झालेले आहेत आणि प्रभू त्यांना त्या प्रकारे देण्यासाठी आमच्याकडे असावं म्हणून आम्ही प्रार्थना करतो की प्रभू या सर्व गोष्टी आम्ही शोध करून, बारकाईने मनन चिंतन करून प्रभू जे काही गरजेचं आहे ते देण्यासाठी आमच्याजवळ असावं म्हणून प्रभू तू आम्हाला या प्रवचनाचा, या मार्गदर्शनाचा लाभ होऊ दे अशी आम्ही प्रार्थना करतो. आज सकाळी आम्ही आमच्या काउन्सिलच्या सर्व मंडळा आतापर्यंत प्रभू जसं तू राखलेल्या आहेत विश्वासामध्ये, ऐक्यतेमध्ये, तसं या येणाऱ्या दिवसांमध्ये देखील त्या ऐक्यामध्ये, त्या प्रीतीमध्ये आणि प्रभू आध्यात्मिक जीवनातील वाढीमध्ये या मंडळांची अधिक वृद्धी होती अशी आम्ही प्रार्थना करतो. हा काळ बदललेला आहे. कठीण काळामध्ये प्रभू आम्ही तुझे दास म्हणून आम्ही एकमेकासाठी प्रार्थना कराव्यात आणि प्रभू आमची प्रार्थना ही आहे की आमच्या भावी या पिढ्यांसाठी प्रभू एक नवीन चालना तू देण्यासाठी या प्रिय दासांचा उपयोग होऊ दे. आज आम्ही तुझा आभार मानतो आमच्या SM ट्रस्टच्या सेवा कार्याबद्दल. या कार्याला तू रोज आणि रोज आशीर्वाद देत आहेत आणि प्रभू आम्हाला ठाऊक आहे की जेव्हा प्रार्थना गट आणि प्रार्थनेचं मोठं पाठबळ या सेवा कार्याला असतं ते वृद्धिंगत होतं, आशीर्वादित होतं आणि म्हणून प्रभू आम्ही या सेवा कार्याचं मर्म जर जाणून घेतलं तर यासाठी रात्रंदिवस मंडळीची प्रार्थना, वडिलांची, वडीलधाऱ्यांची आणि या गटांची प्रार्थना चालू आहे आणि म्हणून प्रभू हे कार्य सुव्यवस्थित अगदी सुरळीत चालू आहे
त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देवा, आज आम्ही प्रार्थना आहे की प्रभू जे जे कार्य हाती घेतलेलं आमच्या संस्थेचे ते सिद्धी जाऊ दे आणि याद्वारे तुला गौरव मिळू दे. आम्ही पुन्हा एकवार आज आजाऱ्यांची प्रार्थनेत आठवण करतो. नित्याच्या प्रार्थनेप्रमाणे या सर्व प्रिय दासांना दासींना या आमच्या भाऊ बहिणींना प्रभू तू आशीर्वाद दे, आरोग्य दे आणि मंडळी त्यांच्या पाठीमागे त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहे हा विश्वास त्यांना दे. आज ज्यांचे जन्मदिवस आहे आम्ही त्यांची आठवण करतो. आमचे बंधू इजाक वळवी, निर्मित जांबिलसा यांच्यासाठी प्रार्थना करतो की देवापा त्यांना तू या मागील वर्षामध्ये सांभाळलंस, आरोग्य दिलंस आणि या नवीन वर्षामध्ये पदार्पण झालेलं असताना त्यांना प्रभू हे वर्ष आरोग्यदायी आशीर्वादित कर. इजाची सेवा प्रभू आमच्या संस्थेमध्ये जे आहे प्रभू हॉस्टेलसाठी आणि सेंट्रल ऑफिसच्या कामामध्ये मदत प्रभू त्यामध्ये त्याला तुझी कृपा पुरव. त्याच्या मुलावर अनुग्रह कर आणि प्रभू त्या लेकराचं शिक्षण देखील आशीर्वादित कर. आम्ही निर्मितसाठी प्रार्थना करतो की प्रभू या लेकराला तू आशीर्वाद दे, त्याच्या शालेय शिक्षणामध्ये त्याला बुद्धी दे, ज्ञान दे आणि आज प्रभू जांबिलसा परिवारामध्ये या लेकराच्या वाढदिवसानिमित्ताने जो आनंद आहे तो द्विगुणित आणि बहुगुणित होऊ दे. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो पुन्हा एकवार जे ऑनलाईन जोडले गेले त्यांनाही तू आशीर्वाद दिलास, तू आम्हाला आशीर्वाद दिला, नवीन मार्गदर्शन तुझ्या दासाकडून दिलं. आम्ही तुझ्या आभार मानतो. आमची प्रार्थना आहे या तुझ्या दासाला भरपूर आरोग्य दे आणि प्रभू येणाऱ्या काळामध्ये त्यांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ दे अशी आम्ही प्रार्थना करतो. या सर्व प्रार्थना विनंत्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडतो तसेच तू आमच्या ऋणापासून सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता आपला तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती जे ऑनलाईन जोडले गेलेले त्यांच्याबरोबर आम्हा सर्व दासांबरोबर देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या आपण मंडळीची साखळी प्रार्थना घेणार आहोत. सकाळी 8 वाजेपासून साखळी प्रार्थना असेल तर आपण साखळी प्रार्थनेला उपस्थित राहावं. सोबतच काही प्रार्थना विनंती असेल तर आपण मेसेज करा, आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. सर्वांना सलाम.